कोणी, कारण तो जर आजूबाजूला त्याच्या गावाच्या वगैरे फिरत असेल त्याला पकडून देण्याच्या दृष्टिकोनातून 1 लाखाचं बक्षीसही या केसमध्ये जाहीर केलेलं आहे। आणि बाकी ज्या गुन्ह्याच्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या सगळ्या चालू आहेत, तपासाचा भाग याच्यामध्ये आहे, फॉरेन्सिक बसचं ॲनालिसिस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत। मॅडम, साधारण 48 तासानंतर सुद्धा आपल्याला काही आरोपीपर्यंत लीड मिळालेले आहेत का? आरोपीच्या कुटुंबाच्या पैकी कोणाकोणाची चौकशी आपण केली? ॲक्च्युली तशी याच्यापूर्वीही तिथंच त्याच्या घरच्यांची चौकशी केलेली होती, पण आता त्यांना इकडे पोलीस स्टेशनला आणण्याबाबत इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत। आता भाऊ ऑलरेडी चौकशीसाठी आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि जसे जसे आम्हाला लीड मिळत आहेत तसं तसं आमच्या टीम वर्कआउट करत आहे। नाही, चौकशी तर होईलच या प्रकरणामध्ये, तो तर तपासाचा भागच येईल याच्यामध्ये त्यांची चौकशी करणं हे, पण त्यांचे काही अधिकारी वगैरे काल येऊन या संदर्भात मला भेटून गेलेले आहेत। तर पोलीस या संदर्भातली माहिती देतात। आरोपीला पकडून देणाऱ्याला 1 लाखांचं बक्षीस दिलं जाईल असं पुणे पोलिसांकडून जाहीर करण्यात आलेलं आहे। महत्त्वाची बातमी, आरोपी अजूनही फरार आहे, मोकाट आहे।